जो मुद्दाच नाही त्यावर मोर्चा काढणं किती हास्यास्पद असं म्हटलेलं आहे केशव उपाध्यायांनी। ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा अहवाल का स्वीकारला? मोर्चा काढण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी याचं उत्तर द्यायला हवं। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ही मागणी आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हिंदी भाषेच्या सक्तीवरून एकत्रित मोर्चात येणार अशी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे। खरं म्हणजे या घटनेचं वर्णन एवढंच करता येईल की आपली गमावलेली राजकीय स्पेस, राजकीय पद पुन्हा मिळवण्यासाठी केलेली ही धडपड आहे। यांना मराठी भाषेबद्दल काहीच देणं घेणं नाही। खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांना प्रश्न पहिला विचारला पाहिजे की माशेलकर समितीचा अहवाल तुम्ही मुख्यमंत्री असताना आला, स्वीकारला, ज्यामध्ये त्रिभाषा सूत्र होतं आणि हिंदीचा आग्रह होता, तो अहवाल तुम्ही का स्वीकारला? मुळात हिंदी भाषेच्या सक्तीवरून मोर्चा, अहो जिथे महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषेची सक्ती आहे, हिंदी भाषेची सक्तीच नाही, मग असं असताना साप 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 म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येणार नाही का? जो मुद्दाच नाही तो मुद्द्यावर तुम्ही मोर्चा काढताय, मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करताय, महाराष्ट्रातील जनता एवढी दुधखोळी समजता का? त्यामुळे आणि खरंच एकदा उद्धव ठाकरेंनी सांगितलं पाहिजे, BMCच्या शाळा, मराठी शाळा हे इंग्रजी करण्याचा घाट आदित्य ठाकरेंनी केला होता, त्यावेळी मराठी प्रेम कुठे गेलं होतं? त्यामुळे हा